नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण अमरकोशः हे बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲट द व्हेरी लास्ट एक पार्ट दिला आहे अमरकोशः. कोशः मीन्स डिक्शनरी. सो आज आपण अमरकोशः पाहणार आहोत. तर त्याबद्दल आपण आधी थोडी माहिती जाणून घेऊयात. एक ॲन्शियंट इंडियन स्कॉलर ज्याचं नाव होतं अमरसिंह, त्यांनी हे लिहिलेलं आहे अमरकोश. आणि ते खूप मोठे ग्रॅमेरियन म्हणजेच व्याकरणकार आणि पोएट होते हू लिव्ड अराउंड 4th to 6th century CE. आणि ही इज नोन ॲज or remembered as one of the Navaratnas, 9 gems in the royal court of Gupta Emperor Chandragupta II, that is विक्रमादित्य मौर्य एम्पायर जे आहे, मौर्य डायनॅस्टी जी आहे, त्याचे खूप मोठे राजा होऊन गेले. तर त्यांच्या रॉयल कोर्टमध्ये वन ऑफ द 9 जेम वॉज अमरसिंह, ज्यांनी अमरकोश आपल्याला दिलेलं आहे. हां, तर बघा याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन कन्सर्निंग नाउन्स आणि जेंडर आपल्याला ह्याची माहिती मिळते. It is comprehensive Sanskrit thesaurus and vocabulary composed entirely in verse अनुष्टुप meter to make memorization easy. आणि हे असं बनवलेलं आहे की आपण हे अनुष्टुप छंदामध्ये, ज्याच्यामध्ये 8 अक्षरं असतात, अनुष्ठुप छंद म्हणजे वक्रतुंड महाकाय, हा विनायको विघ्नराज द्वैमातुर गणाधिपाः, असं आपण ह्याला पाठ करायचं आहे. इथे बघा लिहिलं आहे कंठस्थी करणार्थम. याचं जे आपल्याला मीटर म्हणजेच काही छंद जो आहे तो अनुष्ठुप छंदामध्येच याला लिहिलेलं आहे, सो दॅट आपण हे आरामात पाठ करू शकतो. आणि हे पाठ करायचं असतं कारण की हे आपल्याला आहे ना खूप युजफुल आहे. म्हणजे नॉट कंपल्सरी, बघा तुमच्याने पाठ होत असेल तर, कारण की आपण वेगवेगळे संस्कृत टेक्स्ट वापरतो, वेगवेगळे आपण छान छान स्तोत्र मंत्र म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल विटपी हा शब्द आला तर आपल्याला जर अमरकोश पाठ आहे तर आपल्याला पटकन लक्षात येईल, अरे विटपी म्हणजे काय, झाड, असं बरोबर. तर ह्याच्यामध्ये म्हणजे काय त्या म्हणतो आपण, तर कंठस्थी करणार्थ ह्याच्यासाठीच करायचं की सो दॅट आपले भरपूर सिनॉनिम्स एका वर्डला आपले पाठ असतील. तर चला बघूयात आपण अमरकोशः. पहिला शब्द जो आहे तो आहे गणेशः. हां, भरपूर नावं आहेत त्याच्यामध्ये. विनायको विघ्नराज द्वैमातुर गणाधिपाः, त्याचा विग्रह पण त्याने दिलेला आहे, विनायकः विघ्नराजः द्वैमातुरः गणाधिपः. आणि आता जर तुम्ही एका पर्टिक्युलर वर्डला पण अगर फोकस केलं, फॉर एक्झाम्पल विनायकः, तर मग तो काय आहे, तर अकारान्तः पुल्लिंगः शब्दः, विनायकः विनायकौ विनायकाः. समजलं तुम्हाला? तर तुम्ही असा पण त्याचा वेगळ्या परीने अभ्यास करू शकता. सरस्वती मया दृष्टा वीणा पुस्तकधारिणी, हा श्लोक पण तुम्हाला माहिती असेल. ब्राह्मी तू भारती भाषा गिर्वाग्वाणी सरस्वती. आता याच्यामध्ये बघा हे जे आता फॉर एक्झाम्पल इथे बघा विनायको तू, तर हे त्या अनुष्टुप छंदाला बॅलन्स करण्यासाठी वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मेन वर्ड्स आहेत ते आपल्याला इकडे विग्रहमध्ये पाहायला मिळतात. ब्राह्मी, भारती, भाषा, गीही, बघा गीही, तर गिर्वागवाणी याचा संधी इकडे झालेला आहे. तर काय आहे, गीही, वाक, वाणी, सरस्वती. तर आपल्याला सरस्वतीसाठी एवढे सिनॉनिम्स म्हणू शकतो किंवा समानार्थी शब्द आपल्याला मिळालेले आहेत. पितरौ, हां पितरौ, अंबनाथ जननी माता तातस्तु जनकः पिता. पितरौ मीन्स इन संस्कृत पेरेंट्स. अहम पितरौ वंदे म्हणजेच काय, आय एम गोईंग डाऊन टू माय पेरेंट्स. पितरौ मीन्स बोथ मदर अँड फादर अँड नॉट ओनली फादर ऑर देअर अँसिस्टर्स. इट मीन्स बोथ मदर अँड फादर. त्यामुळे अंबा मीन्स आई, जननी माता. पण तेच बघा आता इकडे तातः जनकः पिता म्हणजेच काय, वडील. तातः वगैरे किंवा जनकः वगैरे हे शब्द वडिलांसाठी वापरले जातात, पण माता जननी आईसाठी वापरले जातात. बट वेन यू हॅव टू यूज फॉर बोथ इट विल बी लाईक पितरौ. अहम पितरौ वंदे मीन्स आय एम गोईंग डाऊन टू माय पेरेंट्स.
तिकडे सेपरेट तुम्हाला माताचं पिता असं लिहायची किंवा बोलायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही पितरौ लिहिलं की समजून जाईल ज्याला संस्कृत येतो की यू आर सेईंग अबाउट युअर पेरेंट्स. ओके. देवः अमरा निर्जरा देवा स्त्रीदशा विबुधाः सुराः. अमराः अमराः जे कधीच मरत नाहीत. निर्जराः देवाः त्रिदशाः विबुधाः सुराः. आता बघा पाषाणः म्हणजेच काय स्टोन. अश्माग्रावा शिलाखंड पाषाण प्रस्तरोपलाः. अश्माग्रावा शिलाखंडः पाषाणः प्रस्तरः उपलः. तिकडे संधी झालेली आहे प्रस्तरोपलाहामध्ये. वृक्षः वृक्षो महिरुहः शाखी विटपी पादपस्तरुः. वृक्षः महिरुहः शाखी विटपी पादपः तरुः. आता बघा तुम्हाला जर एका वर्डसाठी एवढे सिमिलर वर्ड्स मिळत असतील तर तुमचा एसे किती अजून छान फुलू शकतो. त्यामुळे मग हे आपल्याला ॲटलिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. पत्रम पत्रम पलाशम छदनम दलम पर्णम छदः पुमान्. पत्रम पलाशम छदनम दलम पर्णम छदः. पुष्पम स्त्रियः सुमनसः पुष्पं प्रसूनं कुसुमं सुमं. सुमनाः पुष्पं प्रसूनं कुसुमं सुमं. पर्वतः महिध्रे शिखरिक्ष्माभृद् हार्यधरपर्वताः. महिध्रः शिखरि क्ष्माभृत् अहार्यधरः पर्वतः. असुरः असुरा दैत्यदैतेय दनुजेन्द्रारि दानवाः. असुराः दैत्याः दैतेयाः दनुजाः इन्द्रारयः दानवाः. धनं द्रव्यं वित्तं स्थापतेयं रिक्तं मृक्तं धनं वसुः. द्रव्यं वित्तं स्थापतेयं रिक्तं रुक्तं धनं वसुः. जलम् उदकं जीवनं तोयं पानीयं सलिलं जलम्. उदकं जीवनं तोयं पानीयं सलिलं जलम्. रात्रिः निशा निशिथिनी रात्रिस्त्रियामा क्षणदाक्षपा. निशा निशिथिनी रात्रिः त्रियामा क्षणदाक्षपा. नदी तरंगिणी शैवलिनी तटिनी राधिनी धुनी. आता इथे बघा लगेच कळूनच येते तरंगिणी शैवलिनी तटिनी राधिनी धुनी. मित्रं वयस्यः स्निग्धः सवया अथ मित्रं सखा सुहृत्. आता ह्यातले आपल्याला मॅक्सिमम वर्ड्स माहिती आहेत. वयस्यः त्यानंतर मित्रं सखा सुहृत् सवयाः स्निग्धः. गृहं गृहं गेहोदवसितं वेश्म सद्म निकेतनं. गृहं गेहम् उदवसितं वेश्म सद्म निकेतनं. शीघ्रं सत्वरं चपलं तूर्णम् अविलम्बितमाशु च. सत्वरं चपलं तूर्णम् अविलम्बितम् आशु. सागरः उद्वानुदधिः सिन्धुः सरस्वान् सागरोर्णवः. अर्णवः उदन्वान् उदधिः सिन्धुः सरस्वान् सागरः अर्णवः. खगः खगे विहंगम् अविहायसः. खगः विहंगः विहगः विहंगमः विहाय. हे तुम्ही ॲज अ टंग ट्विस्टर म्हणून पण बोलू शकता. विद्वान धीरो मनीषिज्ञः प्राज्ञः संख्यावान् पंडितः कविः. धीरः मनीषी ज्ञः प्राज्ञः संख्यावान् पंडितः कविः. वनम् अटव्यरण्यं विपीनं गहनं काननं वनम्. अटवी अरण्यं विपीनं गहनं काननं वनं. मार्जारः ओतुर्बिडालो मार्जारो वृषदंशक आखुभुक्. ओतुः बिडालः मार्जारः वृषदंशकः आखुभुक्. मनः चित्तं तु चेतो हृदयं स्वान्तं हृन् मानसं मनः. चित्तं चेतः हृदयं स्वान्तं हृद् मानसं मनः. पवनः समीर मारुत मरुजज्जगत्प्राण समीरणाः. समीरः मारुतः मरुत् जगत्प्राणः समीरणः. इंद्र इंद्रो मरुत्वान् मघवा
बिडौजाः पाकशासनः इन्द्रः मरुत्वान् मघवा बिडौजाः पाकशासनः मुखं वक्त्रास्य वदनं तुण्डम् आननं लपनं मुखं वक्त्रम आस्यम वदनम तुंडम आननम लपनम मुखम. आता बघा आननम, आता समजलं तुम्हाला आनन म्हणजेच काय, मुखम. दशानन, दश प्लस आनन म्हणजे ज्याला 10 तोंड आहे असा तो, म्हणजेच कोण, रावण. तर त्यामुळे अमरकोशाचा आपल्याला असाही फायदा होतो. दशानन आपण युजली म्हणतो, दशानन रावण, पण म्हणजेच काय, दश आनन ज्याला 10 मुख आहेत, दशतुंड आहेत, तो दशानन. वक्रतुंड, आता बघा तुंडम, तुंडम म्हणजेच काय, मुखम. तर वक्रतुंड, वक्रांतुंड यती, किंवा ज्याचं असं वक्रतुंड आहे तो वक्रतुंड म्हणजेच कोण, गणेश. हेम, स्वर्णम सुवर्णम कनकम हिरण्यम हेम हाटकम. स्वर्णम सुवर्णम कनकम हिरण्यम हेम हाटकम. कनकधारा स्तोत्र ऐकून आहोत आपण, खूप लोक सांगतात की आपण ते वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. सो कनक, कनक मीन्स वॉट, सुवर्ण. सो सुवर्णधारा लागतील ते स्तोत्र ऐकल्याने. अशा लक्ष्मी म्हणजे अशा देवीचं स्तोत्र की जी आपल्याला सुवर्ण देते, कनकधारा. आभरणम, आभरणम म्हणजे काय, अलंकार. आपण खूप वेळा असं म्हणा आभरण वगैरे. अलंकारस्त्वाभरणम परिष्कारो विभूषणम, ते एक विभूषण पण आहे. सो अलंकार, आभरणम, परिष्कार, विभूषणम. गंगा, आता बघा इथे गंगा कसं लिहिलंय, गंगा विष्णुपदी जन्धू तनया सूरनिमग्ना. गंगा विष्णुपदी जन्धूतनया, जन्धू म्हणजे काय, मांडी. जन्धूतनया सूरनिमग्ना, त्याच्यावरनं एक मस्त स्टोरी पण आहे. केशवः दामोदरो ऋषिकेशः केशवो माधवः स्वभूः. दामोदरः ऋषिकेशः केशवः माधवः स्वभूः. केशवः माधव म्हणजेच कोण, आपला सगळ्यांचा आवडीचा कृष्ण. सूर्यः भानुर्हंसः सहस्रांशुस्तपनः सवितारविः. भानुः हंसः सहस्रांशुः तपनः सविता, सविता म्हणजेच कोण, सूर्य. रविः आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. आदित्य हृदय स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये बघा आपल्याला पण भरपूर नावं सापडतात अजून. सो आपल्याला अशा प्रकारे सुद्धा या अमरकोशाचा, खरंच ते अमरच आहे म्हणून अमरकोशाचा, अमरसिंहांनी लिहिलेलं असा फायदा होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही हे ॲटलिस्ट याचे विग्रह वाचा, जरी तुम्ही कंठस्थीकरण नाही केलं तरी. मस्त आहे. अनुष्टुप छंदामध्ये आहे. मी अनुष्टुप छंदामध्ये ते बऱ्यापैकी गायचा प्रयत्न केला आहे. सो थँक्यू सो मच. डू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.